कधीपासून हे सगळं सुरू झालंय आणि आपण दोघं लग्न करूयात हे नेमकं कधी ठरलं? मला ते जरा जाणून घ्यायचंय. हे देवयानीमध्ये चालू झालं 2013. 14 मध्ये आपण 14 मध्ये भेटलो ना. हिचं एक ट्रॅक चालू झालं देवयानीमध्ये. तेव्हा माझी हिची ओळख तशी नव्हती, फक्त मी कधी ही दुसरी एक सिरियल करत होती, एक मोहर अबोल, तेव्हा मी यांच्या सेटवर जायचं होतं. हॅलो एवढंच होतं, बाकी काहीच नव्हतं. आणि हिला माझ्याबद्दल असं माहिती होतं की हे सगळे राक्षस आहेत, हा राक्षस आहे एकदम, हा डे नाईट काम करतो, हा एकदम ॲटिट्यूडवाला आहे, हे असं आहे तसं आहे, असं एक हिच्या मनात माझ्याबद्दल चित्र होतं, समज होती की असा हा असाच आहे. आणि हिने ठरवलं होतं आता की या सिरियलमध्ये आम्ही जाणार फक्त आपलं कामानिमित्त डायलॉग निमित्त बोलायचं आणि संपला विषय, बाकी आपलं काहीच नाही बोलायचं. तर सेटवर जेव्हा ही जॉईन झाली तेव्हा असं झालं की हिने जे काही एक चित्र माझ्याबद्दल बनवलं होतं किंवा समज होती ते सगळे एक एक करून हे चुकीचं ऐकलंय मी, हा असं नाही आहे, हे तर असं आहे, हे 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 असं आहे. एकदा मी माझा सेट असंच मूड झालं, मी म्हटलं आज नाश्ता मी मागवणार सगळ्यांसाठी, आज तुमचं मी मागूया काहीतरी. आणि मी डायरेक्ट हिच्याकडे म्हणून तू काय खाणार आहे, डोसा, उत्तप्पा, इडली काय, आणि ही उत्तप्पा, ओके ए उत्तप्पा सांग. आणि हा नाही बोलायच्या आधी मी सगळं हे करून टाकलं. तर ते हे सगळं एक 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 करत गेलं आणि मला असं कुठेतरी आवडायला लागली ही. आता सांगायचं कसं, आणि माझा जो मेकअपवाला होता तो मला असा होता की दादू भाभी बहुत अच्छी आहे, म्हणला भाई रुक जा अभी. त्याने ठरवून टाकलं होतं. एकदा तो हिला चुकून भाभी आप खुशबू दीदी आपको क्या बोलू मैं, तेव्हा मला डाऊट आला होता, म्हणजे जरा काहीतरी चुकून काहीतरी बोलला हा. आणि मग हळूहळू बोलणं चालू झालं. मग एक दिवस आम्ही फोटो बिटो काढले होते सगळ्यांसोबत, तर ते नंबर फोटो सेंड करायचे पाठवायचे कसे. हा, तर हिच्याकडे त्या मयूरचा नंबर मेकअपवाला जो होता, आणि तो त्याने मला कॉमन फॅक्टर होता, कॉमन. हा, आणि माझा पण नंबर आमच्याकडे नंबर नव्हता एकमेकांचा. तर हिने त्याला मेसेज केला की मला फोटोज पाहिजेत. तर तो बोलला की वो तो दादू के पास है. हाँ तो मैं उनको भेजता हूँ, उनको बोलता हूँ भेजने के लिए आपको. मी म्हटलं ठीक आहे. मेकअप आर्टिस्ट खूप स्मार्टली खेळला का त्यांच्या दोघांमध्ये? छान त्यांचं बॉन्ड झालं होतं देवयानी मालिकेत. हो, तो अजूनही आहे माझा पर्सनल. सो तो मला बोलला की दादू भाभी ने बोला फोटो भेजने के लिए हे ते. हाँ तो मैं भेजता हूँ, मैं नंबर भेजता हूँ, भेज दे. मग त्याने नंबर पाठवला, मी फोटो पाठवला. मग हळूहळू हाय हॅलो हे ते असं चालू झालं. मग आम्ही भेटलो. पण तोपर्यंत मी सिरियल माझा ट्रॅक संपला होता. हां, ट्रॅक संपला. आय वॉज आउट ऑफ द शो आणि त्यानंतर द मिसिंग थिंग स्टार्टेड. मग त्यानंतर रिअलाइज, सो सेटवरती कळलंच नाही की आवडतंय नाही आवडतंय, कळेपर्यंत ट्रॅक संपला होता. आणि त्यानंतर आफ्टर अ लॉंग टाइम आम्ही भेटलो की भेटूया का, तर कुठे भेटायचं म्हटलं तू सांग. हां, तर ही बोलली की कॅफेमध्ये भेटूया ते. आणि मला कॅफे म्हणजे फक्त जातानाच माहिती असायचे, CCD बेरिस्ता, अच्छा हे असे दिसतात, ओके. आपल्याला कॉफी बिफी मला काहीच माहीत नाही किंवा चहा मी पीत पण नाही. तेव्हा आमचं बोलणं वगैरे झालं, सगळं झालं. मग हळूहळू मी थोडं प्रपोज केलाच की आय लव्ह यू किंवा मला तू आवडतेस. असं काहीच नाही विचारलं मी डायरेक्ट विचारलं हिला, माझ्यासोबत म्हातारा व्हायला आवडेल का तुला? आई शपथ, हो. आणि तू अशा टाईप, ओके. सो असं नाही की लव्ह स्टोरी सुरू झाल्यानंतर लग्नाबद्दल विचारलं. मला यात एक गोष्ट ॲड ऑन करायची वाटते, ते म्हणजे सध्या ना मीम्स खूप व्हायरल होतात, त्याच्यामध्ये ही अशी वाक्य असतात की सत्यनारायणच्या पूजेला बसशील का, किंवा तर संग्रामने सुद्धा असाच प्रपोज केला होता, म्हणजे ओके. हो, मी डायरेक्टली विचारलं माझ्यासोबत म्हातारा व्हायला आवडेल का तुला. मग म्हटलं हे ते काय काहीच नाही. मग होच आलं. तुम्ही म्हटलं चला. तू लगेच हो म्हणालीस का थोडा भाव खाल्लास? भाव ते पाहिजे ना थोडंसं. म्हणजे आपण काय करतो, आपण सिच्युएशन आपण क्रिएट करायची की तो प्रपोज करेल, त्याने प्रपोज केला, आता थोडासा वेळ घ्यायचा, असं लगेच नॉट मच. प्रॉब्लेम झाला की त्याचा बर्थडे आला मध्ये, तर त्या दिवशी आपल्याला काहीतरी एक सर्टन प्रेम येतच ना समोरच्या माणसावर, तर ते समोरच्याला कळतच. तर मी घेतले होतं, बराच वेळ घेतला होता. म्हटलं 2-3 महिन्यांनी बघू आपण, जरा भेटू, मग ठरवू एकमेकांचं. आणि ठरलं होतं तेव्हाच लग्न करायचं, याच दृष्टिकोनातून ठरलं होतं. लग्न झाल्यानंतर पण मीला म्हटलं की आपण आता लग्न झालंय, आपण
तू माझी बायको झालीस, मी तुझा नवरा झालो, तर आपण ते नको व्हायला, नवरा बायको नको व्हायला, मित्र आपण मित्रच राहूया. जे हे फक्त एक रीत पद्धत म्हणून आपण केली, ती झाली, आणि तो ते पाळतोय. खूपच छान. आपण मित्र राहूया, छान, खूप मजा होईल.